अशा छान टवटवीत ताज्या लाल बुंद मिरच्या बघितल्या की असं होतं की केव्हा या मिरच्या घरी नेते आणि छान लोणचं बनवते। आज आपण आंध्र प्रदेश तेलंगणा स्पेशल पंडू मिरची पचडी म्हणजेच लाल मिरचीचं लोणचं बनवतोय। हे अगदी कमी साहित्यात कमी वेळेत बनून तयार होते आणि वर्षभरासाठी टिकते पण। आणि याचं विशेष म्हणजे हे भाताबरोबर चपाती, पोळी, भाकरी, पुरी, पराठा सर्वांसोबतच खूप चविष्ट लागते। प्रवासासाठी पण नेऊ शकतो आणि कमी तिखट असल्यामुळे एवढी छान चव होते की मुलं सुद्धा अगदी आवडीने खातात। रेसिपी अगदी साधी सोपी तर आहेच पण तेवढीच चविष्ट आहे, तरी शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आता मिरच्या मार्केटला आलेल्या आहेत तर एकदा नक्की करून बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आपल्याला मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी लागणार आहे मिरची। तर अशा प्रकारे बघा इथे अर्धा किलो मिरच्या घेतल्या। हे बघा अशा छान लाल मिरच्या येतात आणि ह्या जाड असतात याचं साल, म्हणजे याला भरपूर असे पेस्ट तयार होते। आणि ह्या आपल्या साध्या मिरच्या आहेत, ह्या पण जाड्या असतात पण याला बघा बी जास्ती असते आणि हे जे साल असतात ते पातळ असतात, त्यामुळे ह्या आणि तिखट पण खूप असतात, ह्या तिखट कमी असतात। तर या लोणच्यासाठी ह्याच मिरच्या वापरल्या जातात, तर ह्याच शक्यतो वापरा। अर्धा किलो लाल मिरचीसाठी आपल्याला लागणार आहे इथे 125 ग्रॅम चिंच। मिरची हे आपण किलोनी घेतो ना, मग हे पण प्रमाण ग्रॅमनीच घ्यायचं। इथे 125 ग्रॅम चिंच घेतली आहे, हे 150 ग्रॅम असेल, याला क्लीन करून घ्यायचं। त्यातून 25 ग्रॅम वगैरे असा कचरा निघतो। हे असं व्हाईट भाग असतो ना, तो सगळा स्वच्छ करून घ्यायचा आणि याला रेषा असतात ते पण काढून टाकायचे। अशा प्रकारे स्वच्छ करून 125 ग्रॅम चिंच घेतली आणि नवीन चिंच वापरायची, एकदम काळी नको। आणि इथे मी मीठ घेतलंय, हे मी जाडं मीठ घेतलंय बघा। तर हे मीठ लोणच्यासाठी चांगलं असते, थोडं गरम करून घ्यायचं म्हणजे मॉइश्चर असेल तर निघून जात। हे पण आपण 125 ग्रॅम घेतलं। त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे लसूण। इथे मी 2 गड्डी लसूण सोलून घेतलाय, या 30 पाकळ्या वगैरे असतील मोठ्या मोठ्या। 1 चम्मच मेथी दाणा घेतलाय, 2 चम्मच जिरे आणि 2 चम्मच मोहरी। हे आपली रेग्युलर मोहरी असते, जाडी बारीक कुठलीही चालेल। अशा प्रकारे बघा मिरचीच्या अशा दांड्या काढून घ्यायच्या आणि मिरची अशा छोटे तुकडे करून घ्यायचे, कारण की आपल्याला ते मिक्सरला फिरवायचं आहे। तर एकदम मोठ्या मिरची आहे तर ते फिरल्या जात नाही, तर असे छोटे तुकडे मी सगळे करून घेतले। आणि ह्या आधी स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्यायच्या, ओल्या ठेवायच्या नाही, नाहीतर आपलं लोणचं खराब होऊ शकतं। आता मी इथे एक मिक्सरचं भांड घेतलंय, आपल्याला त्यात पहिले हे मीठ टाकून घ्यायचंय। मीठ आणि चिंच आपल्याला पहिल्यांदा फिरवून घ्यायची, कारण की चिंच जर तशी फिरल्या जात नाही, ओलसर असते। मिठाबरोबर ते व्यवस्थित बारीक होते, त्यानंतर आपल्याला त्यात मिरची बारीक करायची। तर आता हे मी चिंच आणि मीठ पहिल्यांदा फिरवून घेत। आता हे बघा मी मिक्सरला फिरवून घेतलंय, तुम्ही इथे बघू शकता। चिंच आणि मीठ फिरवल्यामुळे बघा आपली चिंच व्यवस्थित अशी बारीक झाली, एकदम बारीक नाही होत, अशी जाडसर। आता यातच आपण मिरची टाकून ते पण सगळे मिरची फिरवून घेऊया। मिश्रण आहे चिंच आणि मिठाचं, त्यातच मी हे मिरची टाकते। आता बघा त्यातच हे मिरची टाकली आहे, आता आपण हे फिरून घ्यायचं। एकदम पेस्ट करायची नाही, जाडसर ठेवायचं, थोडं आपलं ठेचा वगैरे असतो ना तशा टाईप। चिंच, मीठ आणि मिरची फिरवून घेतले। आता आपण ज्या लसूण पाकळ्या घेतल्या त्या पण यात टाकते आणि हे असं फिरवून घ्यायचं आणि आपल्याला एका भांड्यात 24 तास काढून ठेवायचं, म्हणजे सगळं व्यवस्थित मुरलं जातं। तर हे बघा अशा प्रकारे मी सगळी पेस्ट या भांड्यात काढून ठेवली आणि आता आपल्याला हे झाकण लावून 24 तास ठेवून द्यायचं, म्हणजे यात जे चिंच आहे, मीठ आणि मिरची हे व्यवस्थित मुरल्या जाते। नंतर आपण यात तडका टाकायचा, असं जाडसरच ठेवायचं। माझं मिक्सरचं भांड मोठं होतं त्यामुळे एका भांड्यात फिरवलं गेलंय, छोटं जर असेल तर आपण जे पहिल्यांदा फिरवून घेतलं चिंच मिठाचं मिश्रण ते अर्ध करायचं, त्यात अर्ध्या मिरची टाकून 2दा असे फिरवून घ्यायचे। तर आता 24 तास झाले, बघूया। तर बघा किती छान व्यवस्थित मुरल्या गेलाय, यात चिंच मीठ आणि याला बघा असा चांगला घट्टसरपणा आलाय, व्यवस्थित मिक्स झालाय। आता याला आपण तडका देऊन ठेवता येतं किंवा मग असंच फ्रीज मध्ये ठेवायचं, जेवढं आपल्याला खायचंय तेवढं काढून त्याला तडका देऊन ते वापरू शकतो। आता हे खायसाठी आपलं तयार आहे, तर आता मी याला पूर्णच याला तडका देऊन घे। हे बघा इथे एक मी छोटस भांड घेतलंय, पॅन। आपण आता हे जे मसाले घेतले ना ते थोडेसे गरम करून घ्यायचे। तर मेथी घेतली 1 छोटा चम्मच, 2 चम्मच जिरं आणि 2 चम्मच मोहरी। मोहरी ऑप्शनल आहे, कोणी टाकतात कोणी नाही टाकत। जिरं आणि मेथी टाकायची, यामुळे लोणच्याला छान चव येते। याला हलकसं गरम करून घ्यायचं, म्हणजे त्याचे फ्लेवर छान येतात आणि मॉइश्चर असलं ते पण निघून जातं। थोडा सुगंध सुटायला लागला की बंद करून थंड करून याचा जाडसर पावडर करून आपल्याला ते वापरायचं आहे।
तर हे बघा, एक कढई घेतली अशी, त्यात 250 ग्रॅम तेल घेतलंय. आपले अर्धा किलो मिरची आहे तर एवढं तेल पाहिजे याला. आता आपल्याला या तेलाला कडकडीत गरम करायचंय आणि तडका करून घ्यायचा. तर आता तडक्यासाठी बघा, इथे मी 1 चमच चना डाळ, उडीद डाळ, मोहरी, जिरा, लसूण पाकळ्या थोड्या अशा ठेचून घेतल्या आणि कढीपत्ता आणि लाल सुक्या मिरच्या. आणि आपण पेस्ट करताना हळद टाकलेली नाही, तर आपण 1 छोटा चम्मच हळद टाकायची, जास्त टाकायची नाही, कारण मग काळं पडतं लोणचं. आता तेल गरम झालंय बघा. तर इथे सगळ्यात पहिले चना डाळ टाकून घेते. चना डाळ व्हायला वेळ लागतो म्हणून पहिले चना डाळ टाकायची. उडीद डाळ टाकते. थोडस तडतडलं की बघा, जिरं, मोहरी. आता हे बघा तडतडलंय. लसूण, सुक्या मिरच्या अशा तोडून घ्यायच्या 1-2 आणि काही अख्ख्या टाकायच्या आणि कढीपत्ता. तर हे बघा, अशी खमंग फोडणी तयारी करायची. आता यात टाकते हिंग. हिंग ऑप्शनल आहे, पण हिंगाने छान चव येते. लोणचं म्हटलं की हिंग टाकायचा. आता बघा, छान लालसर झालाय आपला. आता यात आपली ही पेस्ट टाकून घ्यायची. बघा, फोडणी खूप छान अशी खमंग झाली पाहिजे, तर लोणच्याची चव एकदम मस्त भारी होत आहे. बघताच असं वाटतंय की खावं आणि खूप छान सुगंध येतोय. आता गॅस कमी केलाय आणि हे फक्त 1 मिनिट परतून घ्यायचं. 1 वर्षासाठी हे आपण ठेवू शकतो स्टोर करून, कारण की आता ह्या लाल मिरच्या एकदम पुढल्या वर्षी या महिन्यात येतात, डिसेंबर-जानेवारी मध्ये. आता हे बघा, तेल सगळं ऍब्झॉर्ब झालंय. थोडं गरम करायचं म्हणजे साईडनी तेल व्यवस्थित सुटायला लागतं. आता इथे हळद टाकून घेते, छोटा चम्मच टाकायची. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. हे बघा, 2 मिनिट झालंय, असं तेल सुटायला लागलंय. आता गॅस बंद करायचा आणि आपण जे पावडर बनवून घेतलं बघा, हे असं जाडसर बनवून घेतलंय, ते यात टाकून घ्यायचं. आपण हे पहिलेच भाजून घेतलेलं आहे, त्यामुळे गरम करायची गरज नाहीये. आणि आधी जर टाकलं तर थोडं काळपट होतं कलर, म्हणून हे गॅस बंद केल्यावरती टाकायचं हे पावडर आणि त्याचं छान फ्लेवर उतरतो. तर हे बघा, अशा प्रकारे आपलं हे मिरचीचं लोणचं, पचडी काय म्हणू शकता आपण त्याला, ते तयार आहे. बघा किती मस्त वाटतं, एकदम टेम्पटी. तर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा आणि कमेंट करून कळवा कशी वाटली रेसिपी ते. अशीच एक नवीन रेसिपी घेऊन भेटूया पुढल्या आठवड्यात. धन्यवाद.